त्याच्यामध्ये तुम्ही जर बघल्या ना कमी फास्ट शिकवत नाही. जर सीईटीचा क्लास बघला ना मी असं करत ना लगेच तसं तुम्हाला प्रिपेअर व्हायचं की मी असं बोलण्याच्या अगोदर तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. पॉलिनेशन म्हणलं तुम्ही मला बोलूच देऊ लगेच सांगा ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा दॅट इज कॉल्ड एज द पॉलिनेशन. मग आपल्याला आज काय शिकायचं मुलांना आणि मुलींना पॉलिनेशन ऑलरेडी शिकलंय बस काही पॉईंट नोट करून द्यायचे. हेडिंग टाकायची पॉलिनेशन. काय हेडिंग आहे पॉलिनेशन. दॅट इज द पॉलिनेशन. पॉलिनेशन मधलं पहिलं स्टेटमेंट transfer of pollen grains from anther to stigma. पहिल्या दिवशी अक्षर काढलं असतं anther to stigma called as pollination. पहिल्या स्टेटमेंट मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम. पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाइल. पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाइल. बढ़िया लिखा नॉन मोटाइल. दे आर transfer by biotic and abiotic agent. Towards stigma of pistil. पिस्टिलच्या स्टिग्माकडे काय वाट लावलं जातं पोलन ग्रेन वाट लावला जातो बाय द बायोटिक और द अबायोटिक एजेंट. जीवन के साथ भी जीवन के बाद भी म्हणतात ना तो एजेंट त्या माध्यमात. चौथा पॉइंट पॉलिनेशन ऑकर बिफोर फर्टिलायझेशन. पॉलिनेशन ऑकर बिफोर फर्टिलायझेशन. बरोबर आहे ना. पॉलिनेशन ऑकर बिफोर म्हणजे काय रे अगोदर फर्टिलायझेशन. मी तुम्हाला सांगितलं होतं माहिती आहे का या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शनचे स्टेजेस पडतात 3 स्टेजेस पडतात. जर आपण त्याला फर्टिलायझेशनला जर व्हेरी इम्पॉर्टंट मानलं तर पहिलं असते प्री फर्टिलायझेशन, दुसरं असते फर्टिलायझेशन, तिसरं काय असते पोस्ट फर्टिलायझेशन. मग पॉलिनेशन हे केव्हा होते रे बिफोर द फर्टिलायझेशन. म्हणून मी चौथ्या नंबरचं स्टेटमेंट तेच नोट केलं होतं बाबा पॉलिनेशन ऑकर बिफोर द फर्टिलायझेशन. ओके जाऊ मग पुढे. नाही ते प्री फर्टिलायझेशनचे इव्हेंट आहे. पॉलिनेशन इज द प्री फर्टिलायझेशन इव्हेंट. प्री म्हणजे अगोदर प्री वेडिंग करण्याच्या अगोदरचा व्हिडिओ शूट प्री वेडिंग. पाचवा पॉइंट पॉलिनेशन हॅव 3 टाइप्स. किती टाइप्स असतात पॉलिनेशनचे 3 टाइप्स. काही नाही की 3 म्हणायचं. मार्क किती खातात. पॉलिनेशन हॅज 3 टाइप्स. पॉलिनेशनचे 3 टाइप्स आहेत. Now another heading, types of pollination. आठवतात मी तिन्ही पण सांगितलं. पहिलं ॲटो आलं ॲटोगॅमी. पहिला कोणता आहे ॲटोगॅमी. कोणी सांगेल मला ॲटोगॅमी म्हणजे काय. ॲटोगॅमीला आपण इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सेल्फ पॉलिनेशन. म्हणजेच काय पुढे रे खूप मागे बसलास पुढे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲटोगॅमी.
लक्ष आहे ना तुमचं? सेल्फ पॉलिनेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द सेल्फ पॉलिनेशन. काल तुम्ही म्हणले असेल काय घरी जाऊन वाचायलाच काही नाही असं मला वाटलं, बरोबर आहे ना? एकदाही अभ्यास केला. दुसरा पॉइंट पुस्तक, बरोबर. मला वाटलं म्हणून मी आज घेऊन गेलो नाही का, झोपून आम्ही रात्रभर उद्या आलो की घेऊन देतो. इट इज ऑकर इन अ बायसेक्शुअल फ्लावर. इट इज ऑकर इन अ बायसेक्शुअल फ्लावर. आणि आपला टाइम असा आहे, मला 3 वाजता झोप येते माहिती आहे का? काय वाजता? बायसेक्शुअल. इट ऑकर इन अ बायसेक्शुअल फ्लावर. बरोबर ना? बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे ज्याच्यावर बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे ज्याच्यामध्ये अँट्रोसेम आहे आणि गायनोसेम आहे. दॅट इज व्हॉट इज दॅट इज फ्लावर कंसिस्ट ऑफ नाम सुनते क्या फ्लावर लगा क्या तेरा में हाँ फ्लावर कंसिस्ट ऑफ काय अरे पिक्चर कसा आहे भारी तुझी 12वी संपली, तू टक्के घेऊन आलास. पहिला पिक्चर लागला पुष्पा, नाम तो सुना पप्पाचा नंबर दे. आहे का? ठीक आहे. क्लासचं नाव बदलून थिएटर टाकावं लागेल. मागच्या भाईच्या दाखल नाही काय प्रोजेक्टवर पिक्चर दाखवला काय दाखवलोय आपण हे बघितलं नाही. त्याच्यामध्ये अॅनिमल क्लासिफिकेशनचे व्हिडिओ मला आता पण लेक्चर लक्षात आहे. ते स्टार फिश दाखवलं तुम्हाला मी. स्टार फिश अभ्यास होता तुमचा तो आता पण आपलं बरं. चला इथपर्यंत आलं लक्षात? कोणा डाऊट? ओके. आता तिसरा पॉइंट इन ऑटोगॅमी दॅट इज अ सेल्फ फॉर्मेशन. तिसरा पॉइंट इन दिस pollen grains are transfer from anther to stigma of a same flower, same plant, of a same flower and same plant. That is known as the autogamy. In this pollination, formed offsprings are dash. हे तुम्हाला बघायचं. They are genetically identical. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. या बघा. कॉलेज म्हटल्यावर काय नाही माफ आहे. जेनेटिकली आयडेंटिकल. मी पण 12वी असताना कॉलेज करत होतो. 8 दिवस केलं. जेनेटिकली आयडेंटिकल कसं का असतं तुम्हाला माहिती आहे? कोण आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट? एक्झाम्पल वाटाण्याच्या शेंगा.
रीड कर फास्ट मध्ये. ड्रॉ करा तो शॉर्ट मध्ये ह्याला बघले की आठवा. In this pollination, form the offsprings. Very good, very good. Sit. काम आपलं खूप छान. त्याला कळालं काही गोष्टी न बोलता समजायला पाहिजे. तर अगोदर म्हणतो मी पहिल्यांदा वॉर्निंग देतो एकदा, त्याच्यानंतर ह्याला लिहायला कसं सांगून टाकतो. मला फॉर्मेशन लिहायचे, मला नीट, मला देवाना हात देणे चांगलं नीट लिहायचं असं. काही असं वाढायला येत ना, पेपरमध्ये दिसते, त्याच्या पेपरमध्ये पण तेच. मी मारतो बरं, मी आत्ताच सांगतो बस जेणेकरून मी पालकांना तुमच्या त्याच्यासाठीच भेटायला. आता कोंडामध्ये आली का? हो, हे काय कसं भेटते, हे काय भेटतं, तेवढं टेन्शन घ्यायचं नाही. आता उभं लाईट वेट चाललं हे असं नाही, मी एवढा चांगला नाही जसं दिसायला तसं. सर किती असे सायलेंट, सर किती छान शिकवत, असलं काहीच नाही. चला इथपर्यंत आलं. कोणाला डाऊट आहे? पॉलिनेशन समजलं? ओके, समजलं की नाही? कोणाला समजलं नाही? समजलं ना? आविष्कार बट फास्ट वाच. आमला तो संपला. झालं बेटा बस. Okay, now the another one that is known as the जेटनोगॅमी. जेटनोगॅमी मध्ये एवढं लक्षात ठेवा की प्लांट सेम आहे पण अँथर एकाचा आणि स्टिग्मा एकाचा आहे. म्हणजे काय? इट इज अ टाइप ऑफ पॉलिनेशन इन व्हिच pollen grains transfer from anther of one flower to the stigma of another flower of a same plant called as jetnogamy. Called as jetnogamy. It is functionally similar to the cross pollination. दूसरा statement. It is functionally
सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन. मला सांगा याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन असेल का? नाही. जेनेटिक व्हेरिएशन असेल का? नाही. इन दिस no genetic variation occur. म्हणजे असं का होते? Because it increases the survival rate, but it increases survival rate. सर्वाइव्ह म्हणजे जगणे जे आहेत ना त्याचा रेट वाढवतो. कशामुळे? झिटोगॅमीमुळे. लक्षात ठेवा. It increases सर्वाइवल रेट. सर्वाइवल म्हणजे जीवन, जगणं. सर्वाइवल राईट. तुम्ही जे जगायला ते जीवन आहे का तुमचं? आहे ना? ओके डन. कुकरबिटा मॅक्सिमा त्याच्यामध्ये होते. कोणामध्ये होते? एक्झाम्पल मध्ये. झालं का एवढं? थोडं स्पीडअप करा. स्पीडअप लिहून देऊ का कोणाला? इट ऑकर इन अ कुकरबिटा मॅक्सिमा. मला काही करून जागा ठेवायचं बाकी काय. ऑकर इन कुकरबिटा मॅक्सिमा. बघा इथे काही वाक्य खूप महत्वाचे आहेत. हे थोडंसं क्रॉस पॉलिनेशन सारखं दिसते. कशासारखं दिसते? क्रॉस पॉलिनेशन सारखं दिसते. पण आहे का क्रॉस पॉलिनेशन? नाही. कारण की प्लांट्स एकच आहे. त्याच्यामुळं हा क्रॉस पॉलिनेशन असणार आहे का? नाही. आणि शेवटचा पॉईंट त्याच्यामध्ये आपल्याला 5वा लिहायचा आहे. इट इज सिमिलर टू द एंटोगॅमी ॲज अ पोलन ग्रेन. त्याच्यामध्ये एक एंटोगॅमी एक शब्द महत्वाचा आहे. 5वा. इट इज सिमिलर टू एंटोगॅमी. ANTO एंटोगॅमी म्हणजेच काय? बघा या ठिकाणी म्हणजे फ्लावर प्लांट काढतो तुम्ही. फ्लावर चेंज झाले, थोडं क्रॉस पण वाटायले, पण ही आहे झेटनोगॅमी. स्वतःच स्वतःला आहे का? दॅट इज नोन ॲज द झेटनोगॅमी. इट इज सिमिलर टू द क्रॉस पॉलिनेशन बट इट इज नॉट अ क्रॉस पॉलिनेशन अँड इट इज ऑल्सो नोन ॲज द ॲनेटोगॅमी. हे काय म्हणते? फ्लावर ए नावाचा फ्लावर बी ला म्हणते थोडं थांब मी पोलन ग्रेन आणतोय. काय म्हणाले? थोडं थांब मी काय आणतो, म्हणून याला म्हणतो अंतोगॅमी म्हणजेच अँटोगॅमी. ANTOGAMY. आता लक्षात कसं ठेवायचं सांगा. एवढ्या गॅमी आहेत तेवढ्या गॅमी आहेत, तुम्ही घुमून जाशाल. म्हणून ANTO अंतो काय आहे? अनतो म्हणजे अँटो. म्हणजे ए ला ए काय म्हणाले? बी ला अंतो म्हणजेच कोणते गॅमी आले? बघा तुम्हाला 2 शब्द माहिती आहेत, तुम्ही मला माहित नाही, तुम्हाला कसं शिकवायला पाहिजे. अंतो हे अँटोगॅमी झेटोगॅमी सारखं. समजलं एवढं? पुन्हा डाऊट? जसं तुम्ही अपोकार्पस लक्षात ठेवलं ना फ्री, तसंच लक्षात ठेवायचं. कसं आहे एकूण जवळपास 5000 ते 6000 कन्सेप्ट आहे की नाही बायोलॉजी. 15 धड्यामध्ये कन्सेप्ट म्हणतो मी. त्याच्यातलं मी एक एक कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगतो आणि ॲट द लास्ट मोमेंट जेव्हा आपला सिलेबस एंड होईल तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहीत राहील जर अभ्यास केला तर. नाहीतर मी इकडून किती डेटा टाकला आणि तुम्ही इरेज करायला त्याच्यात माझं काही नाही आहे. तुम्हाला काय करावं लागेल? रिव्हिजन करावं लागेल, वाचत राहावं लागेल. काय नाही, ऐश करायचं, जिंदगी अभ्यास करायचा.
मी हवंच की तुमची जिंदगी बघत बघत झालं इथपर्यंत. कोणाला डाऊट? कितवं झालं रे आता मुलांना? जेटनोगॅमी झाला. अरे पण 3 असतात ना पॉलिनेशन. जगदीश, पॉलिनेशन टाइप्स किती असतात? 3 असतात. पहिला कोणता असतो? मी काय घेतला? ॲटो घेतला. ॲटोगॅमी. दुसरा जेटनोगॅमी. आता तिसरा असते अंधेरा कायम रे. माहिती बघ, शक्तिमान बघल्या जीवनात कधी? त्याच्यामध्ये किलविश असते बघा, किलविश. त्यांना असं करते अंधेरा कायम रे. त्याच्यामधलं हे असते यक्स, दॅट इज नोन ॲज द जेटनोगॅमी. मला माहित, तुम्ही हसणार दिसेल कसं करते. जेनोगॅमी कोणता आहे? जेनोगॅमी. ओके, म्हणजे आता फ्लावर बी चेंज. काहीच नको मला, तुझं काहीच नको. ते म्हणजे जेनोगॅमी. फ्लावर बी चेंज, पण प्लांट पण वेगळं, पण स्पेसिस सारखं. ओके, त्यातलं पण मागचं झालं ना रे, लिहून गेलं? नाही झालं? कोणाकोणाचं झालं? मागचं झालं सगळ्यांचं? कोणाचं राहिलं काही मुलीमध्ये? मुलामध्ये कोणाचं किती जणांचं राहिले? तू ठरव, राहिलं का? बरं झाला, लगेच सांगता. आज 5 मिनिटं घेतला असलं तर कशाला? पहिला इट इज अ टाइप ऑफ, बघा हा जेन्युइनली क्रॉस, लक्ष द्या, हा जेन्युइनली क्रॉस पॉलिनेशन आहे. प्लांटच चेंज झाले ना, इथे काय झाले? प्लांटच चेंज झाले, म्हणून याला म्हणतात इट इज अ टाइप ऑफ क्रॉस पॉलिनेशन. किंवा इट इज अ टाइप ऑफ क्रॉस पॉलिनेशन. लिमिटेड. In this pollination, pollen grains are transferred from anther of flower. Now flower च्या अगोदर डिफरंट फ्लावर, anther of a flower, मी चिकना करणार different flower of different plant is, in this flower pollen grains are transferred from anther of a flower of a different plant is transferred in this flower in pollination pollen grains are transferred from anther of a flower of a different plant to stigma of different flower of a different plant having same species. खूप महत्वाचं आहे. इथं दोघं जण आहेत. प्लांटच म्हणजे स्पेसिस सारखीच आहे, प्लांट वेगवेगळे आहेत. दॅट इज नोन ॲज क्रॉस पॉलिनेशन. त्याला काय म्हणतात? क्रॉस पॉलिनेशन. महत्वाचं आहे क्रॉस पॉलिनेशन. दॅट इज द झिनोगॅमी. त्याला काय म्हणतात? झिनोगॅमी. इट इज अ टाइप ऑफ क्रॉस पॉलिनेशन, and in this pollination pollen grains are transferred from anther of a flower of a different plant to the stigma of a flower of a different plant having same species. That is known as the cross pollination. त्याला म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. अंडरलाइन करायचं जाऊन घेतो. हे काम मी इथपर्यंत शिकून गेलो होतो माहिती आहे का? आता लिहायचं म्हणून मी डबल लिहितो. बरं मला सांगा, हे जेनेटिकली सिमिलर असतील का? ऑस्प्रिंग्स आर जेनेटिकली व्हेरिएबल, व्हेरिएशन असतात त्याच्यामध्ये. डिसिमिलर, ठीक आहे. ऑस्प्रिंग्स आर जेनेटिकली डिसिमिलर. D I double S ना?
ही स्पेलिंग आहे आहे कशाला रिस्क घ्यायची आपला अल्टिमेट म्हणून माहिती आहे डिफरंट तुम्ही लिहिलं तर चालते काय अडचण नाही genetically different. Offsprings are genetically different in a xenogamy because it is the type of cross pollination. Okay, done. ह्याच्यामध्ये pollinating agents are required. चौथा पॉइंट pollinating agents are required for xenogamy. xenogamy होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पॉलिनेटिंग एजंट लागतात. मग मी काल सांगितले पॉलिनेटिंग एजंट दोन प्रकारचे असतात. शिफा कोणते असतात पॉलिनेटिंग एजंट्स? दोन प्रकारचे असतात. एक बायोटिक असते आणि दुसरं अबायोटिक. बायोटिक म्हणजे जैविक, अबायोटिक म्हणजे अजैविक. बायोटिक मध्ये कोण येतात? इन्सेक्ट्स येतात. ओके, बॅट येतो, बॅट. ओके, एनिमल्स येतात, बर्ड्स येतात. पण दोघ जण येतात कोणामध्ये? अबायोटिक मध्ये, विंड अँड वॉटर. इथपर्यंत आलं का? काय काय लिहून दिलं माहिती आहे? पॉलिनेशन काय असते बघितलं होतं आपण. त्यासोबतच काय बघितलं होतं आपण? काय बघितलं? टाइप्स ऑफ पॉलिनेशन. देयर आर 3 टाइप्स. किती टाइप्स असतात? 3. ओके, पहिला कोणता असतो रे? ॲटोगॅमी. ॲटोगॅमीचं दुसरं नाव काय? सेल्फ पॉलिनेशन. दुसरा कोणता असतं रे? झेटनोगॅमी. ओके, तिसरा कोणता आहे? झेनोगॅमी. मग क्रॉस पॉलिनेशन मध्ये आता माझा एक सिंपल क्वेश्चन आहे. which is just similar, exactly similar to the cross pollination. Xenogamy, exactly similar. अरे ह्यालाच तर क्रॉस पॉलिनेशन म्हणतात. ओके, इट इज फंक्शनली सिमिलर म्हटलं तर झेटनोगॅमी. पण ॲटोगॅमी ही कधीही क्रॉस पॉलिनेशन करत नाही. करते का? नाही. इथपर्यंत आलं लक्षात? सगळ्यांनी लिहून घेतले. मग जाऊ आता पुढचा पॉईंट. आता जो पुढचा पॉईंट आपल्याला शिकायचा आहे मुलांना आणि मुलींना, इथे एक डायग्राम आहे. किती डायग्राम काढावं लागतं? ओके, इथे तुम्हाला 2 डायग्राम करावं लागतील. किती डायग्राम करावं लागतील? 2. लई टेन्शन घ्यायचं, आपली सिंपल डायग्राम करायची. Xenogamy. Plant A, plant B, pollen grain तक ट्रांसफर करें. Transfer of pollen grains by pollinating agent. By pollinating agent. जसं लिहिलं तसंच लिहायचं ना. पेपर मध्ये काढायचं जे काढायचं ते डायग्राम आलं कसं. नाहीतर असं काढशाल त्याला एकच फ्लावर लागलं. सगळ्यांना विचारलं तुमचं आवडतं फ्लावर कोणतं आहे? तुझं आवडतं फूल कोणतं आहे रे? हा, तुझं रे आवडतं फूल? मोगरा. काय ना रोज जास्त पुढे मोगरा. कमळा कितीचा माणूस आहे? काय सांग फुल कोणतं आवडते? बरं माझं सांगतो. मला पारिजातकाचं फुल आहे आवडते. तुमचं पारिजातकाचं किती भारी असतं? मोगरा. हा, गुलाबच. काय तेवढं
कसलं धोत्राचं पांढऱ्या गुलाबाचं काय गुलाबाचं गुलाब ना मोगरा ना गुलाब हा हा अरे काय धोत्रा फुलाचं आवड नाही का धोत्राचं फुल असते गणपतीला आवडते पुढे शिका हा कसले काय तर फुलं गुलाब म्हणजे महाग आहे ते पकडायचं चला झालं इथपर्यंत झेंडूची फुलं कुणाला आवडलं झेंडू काय झेंडू आहेस रे झेंडूचं भारी असतात ना झेंडू चला जाऊ तुम्हाला डायग्राम काढायचे तुम्ही दिवसभर डायग्रामच काढत राहता चालेल इथपर्यंत चला पुढचा पॉईंट मला कंटाळा आहे खूप जास्त लिहिण्याचा माहिती आहे का पण तुमच्यासाठी लिहावं लागेल कोणासाठी लिहावं लागेल तुमच्यासाठी ओके नाव आता एजंट्स बघायचे वैष्णवी सर बोलायचं पुढे बसणाऱ्यांनी शक्यतो बोलणार ना कॉन्सन्ट्रेशन आता आपल्याला बघायचं एज पुढे म्हणल्यानंतर मागचं बोलायचं आता एजंट्स बघायचे आपल्याला काय बघायचे दुवा म्हणतात दोघांच्या मधला एजंट्स ठीक आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे असतात ऑलरेडी सांगितलं ह्याचं पण लिहून देतो टेन्शन घेऊ अबायोटिक एजंट आणि दुसरा आहे बायोटिक एजंट ओके अबायोटिक एजंटलाच काय म्हणतात नॉन लिव्हिंग एजंट्स आणि याच्यामध्ये दोघं जण येतात WWA सांगितलं WWE बघताय की नाही अपटॉप मारतात बघा तसे WWA असते त्याच्यामधलं पहिलं आहे that is the pollination by the wind okay pollination wind बोला हवा म्हणतात आपण हवा कसं लिहितात AIR लिहितं ना एअर तर फिली म्हणजे पॉलिनेशन आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला असं जर शब्द आला ॲनिमोफिली कोणता शब्द आला ॲनिमोफिली ANEMO पुढचा शब्द आहे PHILY हे खूप जणांना वाटते ॲनिमल असं नाही हे काय आहे एअर हवा ओके म्हणजेच काय विंड म्हणजे असं पॉलिनेशन जे वाऱ्याच्या माध्यमातून होते त्याला म्हणायचं ॲनिमोफिली काय म्हणायचं पाठ होत असेल तर डाव्या हाताने लिहायचं पाठ होऊन जाईल डाव्या हातावर लिहायचं नाही डाव्या हाताने लिहायचं ओके pollination by the wind that is known as the anemophily it is the most of important crop plants are wind pollinated and these include याच्यामध्ये आता जे वेट असते माहिती आहे ना वेट गहू ओके दुसरा आहे राईस कॉर्न हे रे याचं काय बघावं लागलं बार्ले आणि ओट्स आणि किंवा पाम्स आर ऑल्सो विंड पॉलिनेटेड ओके हे पॉईंट जस्ट लक्षात ठेवा आपल्या पुढे बघायचे आहे मग तुम्हाला ॲनिमोफिली म्हटलं की काय आलं पाहिजे पॉलिनेशन बाय द एअर किंवा विंड पॉलिनेशन बाय द ॲनिमोफिली म्हणजे काय रे बाय विंड व्हेरी गुड हा पॉईंट आता बघा मला ना कालचंच एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय स्टिग्मा ओके तुम्ही सगळ्यांनी असं काय घेतलं लेट तर नको तुम्ही तेच एक्सपेरिमेंट करायला आपण सगळ्यांनी मी म्हणलं की बाबा मी असे कागदाचे रॅपर टाकले छोटे छोटे ज्याच्यावर चिटकला तो काय झाला स्टिग्मा पण आता मी म्हणलोय हवेमध्ये असं पकडायचं तुम्हाला मी असं वर टाकणार तुमच्याकडे नाही टाकणार असं टाकणार तर तुमच्याकडला स्टिग्मा कसा तयार झाला पाहिजे लांब कसं झाला पाहिजे ना एवढ्या कशाला मक्याचं कणीस बघल्या त्याचे शेपूट बघल्या असं असते बघा पिसाला फुलल्यासारखं ओके त्याला म्हणायचं फिदरी त्याला काय म्हणायचं फिदरी त्याला काय म्हणायचं फिदरी हलके असतात एकदम ओके तेव्हा त्याच्या अगोदर आपल्याला इथं बघायचं आहे बरं स्टिग्मा सांगतो म्हणजे पुढे जाऊ आता मला हवेमधले पोलर ड्रेस पकडायचे तर माझा स्टिग्मा कसा पाहिजे फिदरी पाहिजे ना हवेमध्ये तर जेवढं जास्त मोठा तेवढं जास्त कॉन्टॅक्ट होण्याची संभावना जास्त आहे म्हणून इथला जो स्टिग्मा असतो ना बेटा हा कसा असतो आणि हे काय पकडते पोलन आणि पोलन कुठून आलेले असतात विंड करंट ओके समजायला एवढं आलं लक्षात ओके म्हणजे ज्या ठिकाणी पॉलिनेशन बाय विंड होणार आहे ज्या ठिकाणी ॲनिमोफिली होणार आहे त्यांचा जो स्टिग्मा असतो तो कसा असतो फिदरी असतो आणि तो कोणाला ट्रॅप करतो इट ट्रॅप द पोलन ग्रेन्स ट्रॅप म्हणजे पकडणे ट्रॅप टाकला म्हणजे नाही तेव्हा पबजी खेळायचं नाही तसं इथपर्यंत आता इथपर्यंत आलं लक्षात अजून एक गोष्ट
मला सांगा, मी एवढं मोठं मध करून ठेवला, मध माहिती नेक्टर इथे ठेवला आणि हवेला म्हणाला खा खा खा, हवा हवा खा म्हणण्याचं विंडला सांगतो की बाबा ते घेऊन जा, त्यांनी येईल का, त्याला काही देणे घेणं आहे? अजैविक आहे ना, जिवंत नाही, दुसरं कोणी असतं तर घेऊन गेलं असतं. हवेला सुगंध किंवा फ्रॅग्रन्सची काय गरज आहे? बरं मला सांगा, अजैविक घटकांना लालूच द्यायची काय गरज आहे का? म्हणजे जिथं जिथं तुम्हाला विंड आणि पाणी दिसेल ना, त्यांना लई नाटक करायची गरज नाही. नाटक म्हणजे आता तुम्ही इथं बघा, जे फ्लावर्स असतात ना, हे कसे असतील, एकदम हवेतून जायचे, त्यांना हवेत तुम्ही असं उडताना हवेत सॉरी स्मॉल असतात ना, छोटे छोटे ते, आणि इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे खूप लहान 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 असतात. आणि यांना कलरचं काय ते, हवेला काही कलर देणे गेलं असं काय आहे का? त्यांना कलरचं काय देणे गेलं नाही. बरं, हवेला काही नेक्टर बिक्टर लागते का? नेक्टर म्हणजे मध, काय गरज आहे का? नाही. त्यांना काही सुगंधाची गरज आहे का? नाही. म्हणून इथं बघा, द फ्लावर्स आर स्मॉल असतात, इनकॉन्स्पिक्युअस असतात म्हणजे खूपच लहान, कलरलेस असतात, विदाउट नेक्टर असतात आणि फ्रॅग्रन्स पण त्यांच्यामध्ये नसते. कोणामध्ये चाललंय? जे कोणतं पॉलिनेशन करतात मुलांना? ॲनिमोफिल. कारण की इथला जो वारा आहे त्याला कशाचीच गरज नाही, त्याचं त्याला काम करत राहते. ओके, त्याला लालूच द्यायची काय गरज आहे का? नाही. म्हणून फ्लावर ते काय तयार करत नाही. इथपर्यंत आलं लक्षात? आता याचं एक्झाम्पल छानसं सांगतो तुम्हाला मी. तुम्ही कधी गव्हाच्या शेतात गेला असेल की आपण? मला सांगा, तिथे काय एकदम छान स्मेल येते का? आपलं आपण फुलं ते पीक उभं टाकलेलं असते, आपलं आपण पॉलिनेशन होते, फळ तयार होते, झालं का? कारण तिथं वारा. म्हणून वेट इज द एक्झाम्पल ऑफ ॲनिमोफिल. वेट इज द एक्झाम्पल ऑफ ॲनिमोफिल. असं कोणी आहे का सर, आमच्या गव्हाच्या त्या रोपट्यामध्ये आम्हाला नेक्टर भेटलं आहे का? नसते. त्यांच्यामध्ये असणार आहे का? कारण की त्यांना गरजच नाही आहे. त्यांच्यामधलं पॉलिनेशन अल्टिमेटली अबायोटिक एजंट करत आहे, विंड, म्हणून त्याला म्हणतात ॲनिमोफिल. माझा हा पोलन ग्रेन खाऊन तू लठ्ठा असायला पाहिजे का? तर हवेत जायचंय ना, त्याच्याकडे विमान आहे का? किती बी खा, विमानात बसून जा, पोलन असं आहे का? नाही, त्याला हवा घेऊन जाणार आहे. ओके, म्हणून ते पोलन ग्रेन कसा असतो? लाईट इन अ वेट, हलका असतो. ठीक आहे. आणि कसा असतो? ड्राय, कोरडा. मला माहिती आहे, मी जर कोरड्याचा वजन जास्त असते की ओल्याचं? मग हवेत जायचं असेल तर कोरडं पाहिजे ना, म्हणून पोलन ग्रेन्स कसे असतात? ड्राय असतात. अँड दे प्रोड्यूस इन अ लार्ज, हवेमध्ये सोडायचं. ओके, म्हणून नंबर्स कसे असतील? खूप जास्त संख्या असेल, लार्ज इन अ नंबर्स, टू इन्क्रीज द चान्सेस ऑफ द पॉलिनेशन कन्सिडरिंग द वेस्टेज ऑफ द पोलन ग्रेन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं, या ठिकाणी पॉलिनेशन मध्ये, ॲनिमोफिलीमध्ये पोलन ग्रेन्स खूप लॉट ऑफ नंबर ऑफ तयार होतात, कारण की लॉस पण तेवढा असते ना. एवढा मोठा एरिया आहे, एखादंच फ्लावर आहे तिथं, तर त्या ठिकाणी पोलन ग्रेन्स सुद्धा जास्त तयार झाले पाहिजे. हे कोणामध्ये होते? ॲनिमोफिलीमध्ये होते. तुम्हाला सांगू का, हे सगळ्यामध्ये लक्षात ठेवायचं. पुढे, स्टिग्मा इज द फिदरी टू ट्रॅप द पोलन ग्रेन्स कॅरीड बाय द विंड करंट. समजलं? आता कोणी बी मला मराठीमध्ये सांगायचं, मराठी. हां, आधी ॲनिमोफिली मधला उभा टाका पहिलं. ॲनिमोफिली मधले जे पोलन ग्रेन्स असतात आणि स्टिग्मा असतो तो कसा असतो सांगा, बघून सांगू शकता? एक्सप्लेन मराठी बोला. फ्लावर मधला पोलन ग्रेन्स हलका असतो आणि फिदरी असतो. कोण असतो फिदरी? स्टिग्मा. आणि वेट ना कमी असते आणि कोरडा पण असतो. आणि त्याच्यामध्ये नेक्टर वगैरे नसतो, म्हणजे गोड पदार्थ नसतो. ओके, सीट. मुलामध्ये हां, कांतारा बोला. सिद्धेश असं माणूस नाही असं का बघायला? अरे रिलॅक्स राहा, काय नाही, मारणार नाही कोणाला फिवर कोणाला. फ्लावर स्मॉल असतात, लहान असतात. इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे खूप लहान. त्याचा आकार नसतो, नेक्टर देखील नसतो, सुगंध नसतो. पोलन ग्रेन हे हलके असतात, वजनामध्ये कोरडे असतात. ते पोलन ग्रेन जास्त प्रमाणात तयार होतात, लाईक अवर पॉप्युलेशन. बाहेरचे जग खूप भारी आहे, ज्यांना समजलं त्यांना. एक नंबरला आपण भारत पॉप्युलेशन मध्ये, लाईक ॲनिमोफिली. हां, ठीक आहे, समजलं की डोक्याच्या वरून झालं. खूप सोप्या भाषेत सांगितलं बरं. आता ह्याच्यापेक्षा ब्रह्मदेव जरी आला इथं
आणि म्हणलं की बाबा आता USB घालतो आणि तुमच्या डोक्यामध्ये माहिती टाकतो तर येणार नाही, लक्षात ठेवा. ओके, चला आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे, पॉलिनेशन मधला पॉईंट. ओके, रोज काही म्हणाला बघा. पॉलिनेटिंग एजंट, राईट डाऊन द हेडिंग. किती वाजले म्हणाले? काय नाव आहे? पॉलिनेटिंग एजंट. खरं सांगतो मला लिहायची बारी नसायला पाहिजे होता, असा टॉपिक दिला असता, असा 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 संपलाच असतं. पॉलिनेटिंग एजंट बोला बरं. नाही करू शकत. एकाला असंच सांगलं त्याला मी एक शब्द होता मला आठवले, ते मदर लिहिलं होतं बघ, त्याला काहीतरी लिहायचं होतं तिथं, एक शब्द होता माझ्याकडे, त्याचे फोटो पण आहे. त्याला सांगितलं तर तिथं लिहिले त्यानं मदर. मी तुम्हाला सांगतो तो शब्द आठवण मला, मी सांगेन त्याला. मी एक सांगितलं ते एक लिहिले, त्याच्या घरी त्याच्या मम्मीने फोटो वाटला, सर काय लिहायला मदर म्हणून. मी मदर सांगितलं नाही, तिथं काहीतरी एक शब्द होता, माझ्याकडे फोटो पण आहे, दाखवून देतो मला. म्हणून मी ते सांगणंच बंद केलं. मी सांगेल तुम्ही लिहिशाल नकोच. ओके, ते कसं झालंय, तुम्ही काय बी लिहून घ्यायला, काही पण लिहून घ्यायला, त्याच्याऐवजी मी लिहून दिलं बरोबर. मी छान लिहून द्यायला नाही का? पहिला पॉइंट, पॉलिनेटिंग एजंट्स आर useful for transfer of a pollen grain. Transfer of pollen grain म्हणजे पोलन ग्रेनला घेऊन जाणाऱ्या गाडीचं नाव आहे काय? एजंट. पॉलिनेटिंग एजंट. It has how many types? Two types. It has two types. Which they are? That is biotic and the abiotic. Biotic and abiotic agents. समजलं? याच्यामधला पहिला A नंबर, abiotic agent. Abiotic agents are non-living. Abiotic agents are non-living. These agents निर्जीव असतात, त्यांच्यामध्ये जीव नसतो. These agents are non-living. Example: W, water and rain. Winders म्हणतात तुम्ही, त्याला winders म्हणतात. इंग्लिश मध्ये water and wind. त्यातला आता आपल्याला कोणतं बघायचं मुलांना आणि मुलींना? पहिला, दॅट इज द विंड पॉलिनेशन. पॉलिनेशन बाय द विंड. झालं का लिहून घेणं? गाडी निघून जाईल, लवकर लिहा. सुबह पनवेल निकाल माहिती आहे किती? थोडा रील्स बघायचा ना. एलियन उतरला राजस्थान मध्ये, माहिती आहे की? एकदम ते खरंच होते की म्हणाला, मला काय मी इथला. पहिला आहे पॉलिनेशन बाय विंड. That is the anemophile. It is also called as, मी पण पॉइंट वाढवतो. It is called as anemophile. Anemophile. सांगितलं एनिमो म्हणजे एअर, एडी म्हणजे पॉलिनेशन. दॅट इज कॉल्ड एज द एनिमोफिल. Most of the important crops are pollinated by anemophile. Example, कोणते तरी मुलांना आणि मुलींना? Example, wheat. After that, corn.
OATS ना, देवदार वृक्ष म्हणतात आपण ओट्स. हे 3 पॉइंट आहेत अबाउट द एनिमोफिलस. अँड ऑल्सो पाम आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. याचा पुढचा अतिशय पॉइंट आहे महत्वाचा, तो म्हणजे अडॅप्टेशन. नेमकं विंड पॉलिनेशन किंवा ॲनिमोफिली करण्यासाठी प्लांट कशा पद्धतीने स्वतःला अडॅप्ट केले. तर तुम्ही अभ्यास करण्यासाठी कसं स्वतःला तयार करायला, रोज अभ्यास करायला. एक टाइम जेवण कमी पण अभ्यास जास्त तुमचा. रविवारी पेपर आहे तुमचा, अपसेट राहायचं नाही. मॅथ्स आहे ना, मग आपले काही MCQ टाकू त्याच्यामध्ये. माझा प्लॅन होता 8 दिवसामध्ये टॉपिक संपला असता तर मस्तपैकी त्या CETच्या बॅचचा तुमचा कंबाईनमध्ये पेपर घ्यावा आणि मस्तपैकी तुम्ही पेपर द्यावा. एक काम करते का, ते यूट्यूबचे 3च व्हिडिओ आहेत तुमच्या याच्या पुढचे, ते कम्प्लीट करा आणि कम्प्लीट झाल्यावर एकदा पेपर द्या. पडले तेवढे पडले, काय अडचण आहे, कोणाला काय अडचण. तुम्ही बी जय माता दी शेवटी नाही तर तेच करणार आहोत. काय म्हणलं समजा नाही का, हे तर चाललंय अगोदरचे तुम्हाला सगळे आन्सर्स येतील पण त्याच्यासोबत दिलं म्हणजे आपल्याला कळते त्याने किती पाण्यात आहे, आपण किती पाण्यात. समजालं. आणि शेवटी काय निगेटिव्ह मार्किंग नाही, काय नाही. जय माता दी. ओके. सगळे MCQ 50 MCQ. हो का, MCQ काहीच नसतात बेटा. हो का, इथं एक क्वेश्चन असतो असा गोल असतो. आता एकाने एक करायचं, एकाने तिसरं करायचं. झिगझॅग आहे ते तुम्हाला काय करायचं असेल तेव्हा करा. ठीक आहे. म्हणजे तुमचे काय येतात तिथं मार्क येतात. मी काय म्हणणार नाही पहिला पेपर आणि पेपरला अब्सेंट राहायचं नाही. ओके ना. त्याच्या अगोदरची पेपर चेक केव्हा करतो. आधी माया त्याला सांग पेपर केव्हा चेक करतो. लवकर लवकर पण थोडंसं लेट झालं देतो रे, टेन्शन घेऊ नको. त्याच्यावर लवकर नाही सर, मला काय सवय की पेपर एका दिवशी आंबोयात सर आले. एक पॉइंट राहिला होता अडॅप्टेशन सीना कशामधला, ॲनिमोफिली मधला. ठीक आहे.